भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांचा दौरा झाला। महाराष्ट्राला पूर्ण माहिती व्हावी नक्की की नेमका जागा वाटपाबाबत महायुतीचा काय निर्णय। काल देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा यांची आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही त्यांची भेट घेतली। मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा स्वतंत्र भेट घेतली। भारतीय जनता पक्षाचे नेतेसुद्धा त्यांच्या पद्धतीने त्यांना भेटले। कदाचित 1-2 दिवसामध्ये तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेते दिल्लीमध्ये बसून जागा वाटपाचा निर्णय सामंजस्याने सामोपचाराने त्या ठिकाणी करतील। आम्ही सर्वांनी म्हणून एक ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातून 45+ जागा निवडून आणायचाच या पद्धतीचा आम्ही निर्धार त्या ठिकाणी केलेला आहे। जागा वाटप अत्यंत योग्य पद्धतीने सन्मानपूर्वक त्या ठिकाणी होईल। साहेब, राष्ट्रवादीच्या वाटेला पूर्वीपेक्षा कमी जागा म्हणजे 4च जागा आल्यात अशी काही सूत्रांची माहिती आहे। या बाबतीतल्या वावड्या उठल्या याच्यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून काय बोला? या निव्वळ वावड्या आहेत किंवा अफवा त्या ठिकाणी आहेत। मतदारसंघनिहाय जागा वाटपाच्या बाबतीमध्ये पक्षनिहाय जे 3 घटक पक्ष मुख्य आहेत, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या बाबतीमध्ये काही काल चर्चा झालेली नाही। चर्चा होईल ती 2 दिवसामध्येच मतदारसंघनिहाय एकंदरीत सर्व राजकीय चित्र ते नजरेसमोर ठेवून त्या ठिकाणी केलं जाणार आहे। असे कोणते महत्त्वाचे 5 मतदारसंघ आहेत ज्याच्यावरती राष्ट्रवादींनी खास दावा करून मागणी केली? नाही, अजून मागणी करण्याचा प्रश्नच आला नाही। काल प्राथमिक स्वरूपाची चर्चा अमितभाईंजवळ झाली, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली। आमचा सगळा हा निर्णय एनडीएमध्ये सहभागी होण्यामध्ये मुख्य या सगळ्यांना आम्हाला सोबत घेण्यामध्ये अहम भूमिका अमितभाईंनी बजावली होती। देवेंद्रजींचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता। त्यामुळे जागा वाटपासंदर्भात मी आपल्याला तेच सांगतो की कुठलाही मतदारसंघ नजरेसमोर ठेवून त्या ठिकाणी चर्चा झालेली नाही। ती 2 दिवसामध्ये मात्र नक्की होईल आणि अत्यंत समन्वयाने सामंजस्याने हे जागा वाटप त्या ठिकाणी होईल। ते झाल्यावर लगेच 2-3 दिवसामध्ये उमेदवारांची घोषणा होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची घोषणा लवकरच होईल असं आपण सांगितलं, परंतु बारामतीच्या बाबतीत उमेदवारीची घोषणा अप्रत्यक्षपणे झालेलीच आहे। तर बारामतीतला कोण लढणार आहे? मराठीत बाईट नव्हतं। मी त्या दिवशी सांगितलं, ज्यावेळेला आढावा घेतला त्यावेळेला, आजही आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो आहे की जागा वाटप 2 दिवसामध्ये पूर्ण झाल्यावर बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी जर काय सोडण्यात आला तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्राबाई पवार या महायुतीच्या उमेदवार त्या ठिकाणी असतील। रायगड लोकलचा प्रश्न आहे, खरं तर तेवढा उत्तर तुम्ही द्यावं एवढा मोठा नाही आहे, पण ते बाईट फिरतंय म्हणून तो प्रश्न सगळ्यांनी सांगितला विचारून। भाजपचे पदाधिकारी या पदावरती असणारे सय्यद सध्या पत्रकार परिषद घेत आहेत आणि तेच आपल्याला टीकेचं लक्ष करत आहेत की भारतीय जनता पक्षाच्या पदाचा आणि सदस्यत्व पदाचा सुद्धा मी राजीनामा देतोय अशी पत्रकार परिषदेमध्ये भाजपकडनं होत असलेले टीकेकडे कसं? एक असं आहे की कोणी व्यक्तिद्वेषातून द्वेषातून काय टीका केली असेल तर त्याच्याबद्दलचं उत्तर देण्यासाठी माझे कार्यकर्ते समर्थ आहेत। त्याने जी टीका केली ती की आजच झालेली नाही, ती फार पूर्वी झाले। त्याचं सविस्तर उत्तर यापूर्वीसुद्धा लोकांना, नागरिकांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे। म्हणून माझ्या पक्षाचे ते ज्या स्तरावरचे कार्यकर्ते स्वतःला म्हणतात त्या स्तरावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, नेते या संदर्भामध्ये उत्तर देतील। पुन्हा एकदा तुमच्या समोर अनंत गीते असतील, अनंत गीतेंनी भाषा वापरली, हिंमत असेल तर सुनील तटकरेंनी माझ्यासमोर निवडणूक लढवावी, हे आव्हान स्वीकारताय काय किंवा ही लढत कशी? एक असं आहे की ज्या सुनील तटकरेंनी 2014 सालामध्ये त्यांच्याशी लढत देत असताना 2-3 सुनील तटकरे उभे नसते तर मी 14 मध्येच त्यांना पराभूत केलं असतं। निसट्या देशामध्ये सर्वात कमी मताधिक्याने पराभूत जो झाला आहे तो माझा पराजय झाला आहे। आणि 2019 सालामध्ये सुद्धा इतकी जबरदस्त लाट देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये असताना फक्त 5 जागा, त्यापैकी 4 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि 1 काँग्रेस, धानोरकर आमचे स्वर्गवासी झाले ते, यांना मिळाल्या होत्या। त्यावेळेला मी त्यांचा 33,000 पराजय केला। ठीक आहे, त्यावेळेचे मित्रपक्ष नसतील, आज दुसरे मित्रपक्ष आहेत। त्याच्यामुळे विनाकारण पोकळ काहीतरी दावा करत स्वतःच्या मनाची समजूत करण्याचा प्रयत्न अनंत गीते त्या ठिकाणी करतायत।
जनतेला मी केलेल्या कामाची पूर्णपणाने माहिती आहे. गेल्या 40 वर्षामध्ये केलेल्या कामाची माहिती आहे. हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडला तर माझ्या नेतृत्वाने मी उभा राहावं असं ठरवलेलं आहे. मी नक्कीच आव्हान मानतच नाही. त्या आव्हानाला कशासाठी म्हणून मी स्वीकारलं आहे म्हणून अर्ज भरला जाईल त्यावेळेला कळेल आणि निकाल लागेल त्यावेळेला कळेल किती मोठ्या फरकाने एकतर्फी विजय होतो ते एकतर्फी.